हॅलो एव्हरीवन. आपण आता एखादा स्टॉक बाय आणि सेल कसा करायचा हे बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपल्याला HDFC बँक बाय करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर खाली बाय म्हणून एक ऑप्शन येतो. बायला क्लिक करायचा. त्यानंतर आपल्याला किती क्वांटिटी घ्यायची आहे. फॉर एक्झाम्पल आपण 10 क्वांटिटी घेतो आहे. इथं रिफ्रेश करायचं. रिफ्रेश केल्यावर त्याच्यासाठी लागणारा अमाऊंट फंड किती आहे, चार्जेस, आणि त्यानंतर स्वाईप टू बाय. आता मार्केट क्लोज असल्यामुळे ही ऑर्डर एक्झिक्यूट होत नाही आहे. तसेच याच्यामध्ये बाय करायच्या वेळेस लॉंग टर्मसाठी बाय करायचा आहे का इंट्राडेसाठी. इंट्राडेसाठी असेल म्हणजे एका दिवसात घेऊन त्याच दिवशी तो एक्झिक्यूट करणे. लॉंग टर्म म्हणजे जोपर्यंत आपण त्याला एक्झिक्यूट करत नाही तोपर्यंत शेअर्स आपल्या डीमॅट अकाउंटला होल्ड राहतात. मोर्सला क्लिक केल्यावरती त्यावरती स्टॉप लॉस आणि GTT हे ऑप्शन दिसतात. स्टॉप लॉस म्हणजे आपण घेतलेल्या ट्रेडचा स्टॉप लॉस. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 1717ला बाय केलेला आहे आणि मी त्याचा स्टॉप लॉस लावलेला आहे 1700. ज्यावेळेस माझा शेअर्स हा 1700ला येईल त्यावेळेस माझी ऑर्डर ही ॲटोमॅटिकली एक्झिट होईल. GTTमध्ये आपण एक पर्टिक्युलर प्राईजला तो शेअर्स बाय किंवा सेल करू शकतो. GTT ही एकदा ऑर्डर टाकली तर ती 1 इयरसाठी व्हॅलिड राहते. पण स्टॉप लॉसला जर एखादी ऑर्डर टाकली तर तो पर्टिक्युलर डेपर्यंतच ती ऑर्डर व्हॅलिड राहते, नंतरून ती व्हॅलिड राहत नाही. सेम प्रोसेस सेल करताना आपल्या पोर्टफोलिओमध्ये जाऊन आपला शेअर सिलेक्ट करणे, त्यानंतर एक्झिटला क्लिक करून आपल्याला किती क्वांटिटी सेल करायची आहे ती इथं मेन्शन करून स्वाईप टू सेल करणे. आता मार्केट बंद असल्यामुळे आपली सेलची ऑर्डर घेत नाही आहे. हे लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला कळेल. थँक्यू.